संशय खूप घातक असतो. गुरुनाम गुरुवर्य परमपूज्य साक्रे महाराज, किसन महाराज साक्रे, आळंदीमध्ये महाराजाकडे एक विद्यार्थी शिकायला आला आश्रमात. मानी साक्रे महाराजाला प्रश्न विचारला, माऊली आहेत का? काय प्रश्न विचारला? माऊली आहेत का? प्रश्न साधा नाही. साक्रे महाराज म्हणले, तो आळंदीत जा, माऊलीच्या समाधीपाशी जा, अजान वृक्षाखाली बस, अजान वृक्षाचे पान खा आणि माऊली माऊली बोल, साक्षात माऊली तुला भेटते. लयच बुद्धिवान होत ती, एवढं बुद्धिवान होत ते. कोणत्या बी गोष्टीवर काय काढायचं? तर्क काढायचं. विचारसागरामध्ये अदृष्टी, तत्वदृष्टी आणि तर्कदृष्टी तीन शिष्याचं वर्णन सांगितलं. त्याच्यातला जो तर्कदृष्टी आहे, तर्कदृष्टी कोणला म्हणावा? तर्क हा फक्त बुद्धिवानालाच येत असतो. श्रद्धावानाला, भोळ्याला, भाविकाला संशय नाही. संशय कोणला येतो? बुद्धिवान प्राण्याला संशय येतो. तसा बुद्धिवान विद्यार्थी साक्रे महाराजांच्या संस्थेत आला आणि महाराजांनाच विचारलं, चिंतन सांगता सांगता म्हणलं, महाराज माऊली आहेत का? महाराज म्हणले, हो. तुला वाटत नसेल, खोटं वाटत असेल, संशय असेल तर तू मंदिरात जा, अजान वृक्षाचे पानं खा, अनुष्ठान कर, माऊली भेटतील तुला. गेला ना महाराजांचा विचार आहे का बघायला, केलं अनुष्ठान. तिसऱ्या दिवशी साक्षात ज्ञानोबा त्याच्या समोर प्रगट झाले. ज्ञानोबा प्रगट झाले, बाळा मी तुझ्या समोर आहे. डोळे उघडून बघितले तर साक्षात माऊली त्याच्या समोर उभे आहेत. आता हे बुद्धिवान होतं. माऊलीला म्हणला, तुम्ही कोण आहेत? माऊली म्हणले, मी माऊली आहे. ते मला कशावरून? माऊलीला कोणता शब्द वापरला? कशावरून म्हणणं आणि मरून पडणं जाग्यावर झालं. साक्रे महाराजाला ही गोष्ट आश्रमात कळाली. साक्रे महाराज एकटे आले माऊलीच्या मंदिरात. गावातले म्हातारी 2-3 घेतले, स्मशान भूमीमध्ये त्या लेकराचा अंत्यविधी केला. विद्यार्थी येऊ लागले आश्रमातली दिंडी काढायला, अंत्यविधीला. साक्रे महाराजांनी सांगितलं, कोणी यायचं नाही. का यायचं नाही? अरे अशा संशयखोराच्या अंत्यविधीला सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना नको, अशा लोकांचा वारा सुद्धा तुम्हाला लागू देऊ नाही. म्हणून साक्रे महाराजांनी एकाही विद्यार्थ्याला येऊ दिलं नाही.